कथा परीने फसविले. लेखक गो. वी. रानडे. प्रकाशक केशव भिकाजी ढवळे. कॉपीराइट केशव भिकाजी ढवळे. वाचक रुचा निंबाळकर. एक शेतकरी होता. त्याचे खूप मोठे शेत होते. पुष्कळ गडी माणसे होती. गुरेढोरेही पुष्कळ होती. त्यांना खाण्याकरिता गवत घेऊन ते त्याने आपल्या घराच्या दारात रचून ठेवले. एके दिवशी त्या गवताच्या ढिगात शेतकऱ्याला एक भोक दिसले. त्याला वाटले की एखाद्या उंदराने ते भोक पाडले असेल. पण इतक्यात एक म्हातारा मनुष्य त्या भोकातून बाहेर आला. शेतकऱ्याला फार आश्चर्य वाटले. म्हातारा म्हणाला, "महाराज, आपण आज माझ्या घरी फराळाला चला." म्हाताऱ्याने गवतातल्या भोकाकडे बोट दाखविले. शेतकरी म्हणाला, "एवढ्याशा भोकातून मी कसा येणार?" म्हातारा म्हणाला, "जसा मी बाहेर आलो तसाच." ते दोघे आत गेले. तो सगळीकडे लखलखीत प्रकाश पडला होता. तो एक मोठा वाडाच होता. त्याच्या कमानी खूप उंच होत्या. खांब मोठे मोठे होते. छतात हुंड्या झुमरे लावलेली होती. सगळीकडे सुगंध सुटला होता आणि सुंदर पऱ्या इकडून तिकडे आणि तिकडून इकडे फिरत होत्या. मग शेतकरी आणि म्हातारा फराळाला बसले. प्रत्येक जिन्नस वाढायला एक एक परी होती. प्रत्येक परी नवे पक्वान्न वाढीत असे. असली सुंदर पक्वान्ने शेतकऱ्याने कधीच खाल्ली नव्हती. नुसत्या त्यांच्या वासानेच शेतकऱ्याचे पोट भरून गेले. तरी पण त्याने पुष्कळ पक्वान्ने खाल्ली. फराळ करून झाल्यावर म्हाताऱ्यांनी शेतकऱ्याला त्याच्या घरी आणून पोहोचवले. शेतकऱ्याने मागे वळून पाहिले, पण तेथे फक्त एक भोक तेवढे दिसत होते. त्याने आपल्या नोकरांना बोलावून सगळे गवत काढून पाहिले, पण त्याला काही सापडले नाही. मग त्याने गवत पुन्हा पहिल्यासारखे लावून ठेवले. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला गवताच्या ढिगात भोक दिसले. इतक्यात कालचाच म्हातारा त्यातून बाहेर आला आणि त्याने शेतकऱ्याला फराळाला बोलावले. शेतकरी त्याच्याबरोबर गेला आणि फराळ करून आला. असा क्रम 4 दिवस चालू होता. चौथ्या दिवशी शेतकऱ्याने म्हाताऱ्याला विचारले, "म्हातारे मामा, तुम्ही रात्री कुठे जाता?" म्हातारा म्हणाला, "रात्री मी माझ्या मित्राकडे जेवायला जातो. तुमची इच्छा असेल तर आज रात्री मी तुम्हाला घेऊन जाईन." शेतकऱ्याला आनंद झाला. रात्र झाल्याबरोबर ते निघाले. म्हाताऱ्याने त्याच्या डाव्या हातात एक हिरा आणि उजव्या हातात 3 बाण दिले आणि म्हटले, "हिरा आपल्या मुठीत ठेवा, म्हणजे तुम्हाला हवेत उडता येईल. आणि वाटेत कोणी शत्रू भेटला तर त्याला मारण्याकरिता 3 बाण दिले आहेत." दोघेही हवेतून उडत चालले. थोड्या वेळाने ते एका वाड्यापाशी आले. तो सोन्याचा होता आणि सूर्यासारखा चकाकत होता. म्हाताऱ्याच्या मित्राने त्यांना एका दिवाणखान्यात नेले. तिथे आणखी बरेच लोक जमले होते. आणखीही येतच होते. कोणी मोरावर बसून तर कोणी घुबडावर बसून आले. एक अतिशय सुंदर स्त्री एका भयंकर नागावर बसून आली. तो नाग मोठा विचित्र होता. त्याचे डोके उंटासारखे होते. हरणासारखी त्याच्या डोक्यावर शिंगे होती. डोळे सशासारखे, कान गाईसारखे, मान सापासारखी, पोट बेडकासारखे, त्याचे पाय वाघासारखे आणि नखे घारीसारखी होती. त्याच्या सगळ्या अंगावर सुसरीसारखे काटे होते. शेतकऱ्याने विचारले, "ही कोण?" म्हातारा म्हणाला, "ही पऱ्यांची राजकन्या आहे." जेवण आटोपल्याबरोबर पऱ्यांची राजकन्या नागावर बसून परत निघाली. तेव्हा शेतकऱ्याने तिचा पाठलाग चालविला. राजकन्या पुढे आणि शेतकरी मागे अशी ती उडत चालली होती. ही राजकन्या चंद्रावर राहत होती. आपला वाडा आल्याबरोबर ती आत शिरली. शेतकरीही आत जाऊ लागला, पण दाराशीच एक मोठा राक्षस होता. त्याने त्याला अडविले. लगेच शेतकऱ्याने एक बाण राक्षसाच्या अंगावर फेकला. राक्षस मरून धाडकन खाली पडला. पुन्हा तो आत शिरू लागला. इतक्यात फारच मोठ्या रानटी पक्ष्यांनी त्याच्यावर हल्ला केला. शेतकरी भ्याला नाही. त्याने दुसरा बाण घेऊन एका पक्ष्याच्या अंगावर फेकला. तो त्या पक्ष्याच्या अंगातून आरपार निघून दुसऱ्याही 2 पक्ष्यांना लागला. 3 पक्षी मेलेले पाहिल्याबरोबर बाकीचे भिवून पळून गेले. मग तो राजवाड्यात गेला. तेथे पऱ्यांची राणी उभी होती. ती शेतकऱ्याला म्हणाली, "तू फार शूर आहेस. माझ्या मुलीशी लग्न कर आणि येथे सुखाने राहा.
पण त्या अगोदर तू माझ्या शत्रूला मारून टाक, असे म्हणून तिने एका गुहेकडे बोट दाखविले. शेतकरी गुहेत गेला तेव्हा तेथे फारच मोठी आणि भयंकर अशी सुसर दिसली. तिच्या तोंडातून जाळ बाहेर पडत होता. शेतकऱ्याला पाहून त्याला खाण्याकरिता तिने तोंड उघडले, पण त्याने तिसरा बाण मारून तिचा जीव घेतला आणि परत राजवाड्यात आला. दुसऱ्या दिवशी त्याचे पऱ्यांच्या राजकन्येशी लग्न व्हायचे ठरले. शेतकरी आणि राजकन्या बोलत बसली होती. राजकन्या म्हणाली, आपल्या लग्नाची आठवण म्हणून तुम्ही मला काय भेट द्याल? शेतकरी म्हणाला, तू मागशील ते. राजकन्या म्हणाली, माझ्या अंगठीत बसवण्याकरिता तुमच्या डाव्या हातातील हिरा मला द्या. शेतकरी राजकन्येवर अगदी भाळला होता. तो त्या हिऱ्याचा गुण विसरला आणि त्याने तो तिच्या हवाली केला. मग राजकन्येने त्याला गच्चीवर नेले आणि तो सावध नाहीसे पाहून त्याला ढकलून दिले. राजकन्येला हिरा दिल्यामुळे त्याला उडता येईना. तो खाली पडत गेला आणि शेवटी आपल्या घराच्या दारातल्या गवताच्या ढिगावर येऊन पडला. समाप्त.